नमस्कार, मी योगिता चितळे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी मला जाणवली किंवा मला अशी हवी होती रॅदर की जे काय मी डाएट रूटीन म्हणा किंवा एक्सरसाइज जो काही सुरू करेन तो मला एनीवे कंटिन्यू करता येईल असा माझ्या डोक्यात विचार होता आणि म्हणून मी आसावरी चितळ्यांना अप्रोच झाले। आधी एक तर डाएट, एक्सरसाइज आणि वेट लॉस प्रोग्राम हे तसं बघायला गेलं तर तिन्ही गोष्टी खूप कोणालाही टेन्शन आणणाऱ्या किंवा असं अरे बापरे आपल्याला झेपेल की नाही, कारण मी आयुष्यात कधीच केलेलं नव्हतं हे, तर त्यामुळे मला असं वाटलं होतं की आपल्याला झेपेल की नाही हा पहिला प्रश्न होता माझा। कारण मी लोकांना असं बघितलेलं आहे की ते 3 महिने डाएट करतात आणि पुढच्या 6 महिन्यांनी ते डबल होतात किंवा ते डाएट रूटीन ते फॉलो करू शकत नाहीत मे बी, त्याच्यामुळे ते होतात। तर मला तसं नको हवं होतं। मी जे काय करीन ते कंटिन्यू मला करता येईल आणि तो कॉन्फिडन्स दरवेळी मला पहिला आसावरी चितळ्यांच्या मध्ये बोलण्यामध्ये दिसला आणि त्यांचा कॉन्फिडन्स मला मिळाल्यामुळे हा कॉन्फिडन्स आय कुड डेव्हलप। व्हेरी हॅपी फ्रॉम विदिन, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय फेल्ट। आणि बेसिकली मी एक गायिका आहे आणि कितीतरी शूटिंग्स आम्ही गातानाची पण करतो आणि त्याचे अल्बम्स आम्ही तयार करतो, शूटिंग्स म्हणजे टीव्हीवर टाकण्यासाठी ते आम्ही करतो। तर त्यासाठी पण मला हे करायचं होतं की माझे ही जी हे लाईन आहे ती दिसण्यासाठी, तर चिन लाईन म्हणतो आपण, तर ते दिसण्यासाठी वगैरे मला जे करायचं होता व्यायाम वगैरे तो आसावरी चितळ्यांनी करेक्ट करून घेतला माझ्याकडनं। हे जे नॅचरली कमी झालं, म्हणजे मला कुठेही स्ट्रेस वाटला नाही, तो मेंटली नाही फिजिकली नाही। या 3 महिन्यात मला जे सुरुवातीला मला टेन्शन होतं की आपल्याला झेपेल की नाही, तर मला झेपतंय का असा विचार करायला सुद्धा वेळ मला मिळाला नाही। कारण फर्स्ट ऑफ ऑल आय मस्ट टेल यू दॅट शी इज एक्स्ट्रीमली मदरली फिगर, की आई जसं मुलाला आपल्याला सांगते की अरे तू ठीक आहे बाबा हळूहळू होईल, किंवा हा कॉन्फिडन्स आईच देऊ शकते। तसं एव्हरी टाइम आय यूज टू फील दॅट आसावरी हॅज दॅट पॉईंट की शी ऑलवेज, म्हणजे ती असं कुठेही हार्ड अँड फास्ट नाही हे केलंच पाहिजे किंवा त्या गोष्टीच्या बद्दल मला कंटाळा येऊ लागेल की अरे आपण काय करतो यार, कंटाळा आला नको आता आपण सोडून देऊ, असं मला कधीही वाटलं नाही। रॅदर आय लाईक हर सो मच, सो दॅट्स वाय आय कुड फॉलो दिस डाएट अँड दिस एक्सरसाइजेस, आय कुड डू व्हेरी वेल। सो हे त्यांच्यामुळे मला शक्य झालं आणि आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल टू हर अँड लाईफ नॅचरल्स की ज्यांच्यामुळे मला आय कुड लूज 10 kgs राईट नाव। तेव्हा अचीव करायचं होतं की एक लुक वाईज अचीव करायचं होतं किंवा हेल्थ वाईज अचीव करायचं। माझे पिरियड्स रेग्युलर झाले त्यामुळे, या सगळ्यामुळे की पिरियड्सचा थोडासा प्रॉब्लेम होता तो सगळा नाहीसा झाला। म्हणजे या महिन्यामध्ये आय कुड रिअलाइज की तो प्रॉब्लेम पूर्णपणे माझा नाहीसा झाला, जो सुरुवातीला होता की मला दरवेळी भीती असायची की आता कधी येणार एक्झॅक्टली पिरियड्स, तो सगळा माझा रेग्युलराइज झाला याच्यामुळे। किंवा मी म्हटलं तसं की कधीतरी काहीतरी खाऊन आपलं वजन वाढतच जातं की काय, असं एक मला सुरुवातीला असं वाटायचं की अरे मग मी डाएट बंद केल्यानंतर थोडंसं काही वेगळं खाल्लं तर लगेच माझं वजन वाढतं, तर तसंही आता काहीही राहिलेलं नाही। मी स्टील आय एम व्हेरी कम्फर्टेबल, कुठेही वजन वाढत नाही आहे। सो आय एम हॅपी अँड आय हॅव गॉट दॅट कॉन्फिडन्स फ्रॉम आसावरी अँड लाईफ नॅचरल्स। सो थँक्स अ लॉट, थँक्स मिलियन।